रविनगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शिवजयंती 2025 हा कार्यक्रम शिवप्रेमी मित्रमंडळांकडून आयोजित करण्यात आला होता। याच मंडळाचा अध्यक्ष असलेल्या 24 वर्षीय तरुणाचा तिघांनी चाकूने वार करून खून केला होता। या प्रकरणात पोलिसांनी 3 मारेकऱ्यांना अटक केली आहे। तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्या ही मागणी करीत परिसरातील शेकडो नागरिक राजापेठ पोलीस ठाण्यावर धडकले। निष्पाप जीवाचा बळी घेणाऱ्या चेतन पिंजरकर, सूरज बगेकर, रोशन पिंजरकर या तिन्ही विकृत नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी आज एकमुखाने परिसरातील नागरिकांनी केली। गजानन वानखडे व परिवार यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। त्यांच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली। संबंधित आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये याआधी सुद्धा परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत। संबंधित खटल्यामध्ये राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न होत असून असे निदर्शनास आल्यास आपण जातीने लक्ष घालून खबरदारी घ्यावी। आमच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा उग्रपणा निर्माण होणार नाही अशी मागणीही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळी डीसीपी शिंदे यांनी सर्व नागरिकांना आश्वासन दिलं। आणि तेही 50-60 लोकांची उपस्थितीमध्ये असे आम्ही धार्मिक क्षेत्रात वावरणारे आमच्याकडे नवरात्र पारायण या साऱ्या गोष्टी सादर होतात भाऊ। आणि माझा मुलगा आमचा आता आधारस्तंभ होता भाऊ। आमचा कॅटर्स व्यवसाय आहे। आम्ही 50 पैसे कट चहा होती तेव्हापासून रविनगरमध्ये मी वयाच्या 19व्या वर्षी व्यवसाय चालू केला। लहान मुलं भावांना घेऊन 50 पैसे कट चहा आणि 1.5 रुपये प्लेट नाश्ता होता। त्यामधून आम्ही आतापर्यंत मेहनतच कधीच आम्ही कोणत्या वाईट चौकात असूनही आम्ही कोणतंच काहीच नाही साहेब। मी हे काय साहेब बस मोठा निर्णय आणि आरोपींना मोठी सजा झाली पाहिजे।